आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सर्व जे काही मी आता स्टार्टिंगला दाखवतो आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे सांगितल्या जातील आणि लाल महलबद्दल थोडीशी आपण इन्फॉर्मेशन पण तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमधून सांगणार आहोत। जय शिवराय, जय शंभूराजे। आज आपण आलो आहोत लाल महल या ठिकाणी। आज तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये पूर्ण जे लाल महल आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि लाल महल कशा प्रकारे दिसतं ते सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितली जाईल आजच्या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ पूर्णपणे नक्कीच बघा आणि अगदी लाल महल या ठिकाणी जर तुम्हाला यायचं तर हा बघा, हा शनिवारवाडा आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवलं होतं आणि या साईडला जर गेलात तुम्ही तर इकडे दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे। तसंच तुम्हाला जर लाल महल हे पूर्णपणे बघायचं असेल तर शनिवारवाडा जो आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन शनिवारवाड्याच्या साईडला उभं राहून पूर्ण लाल महल बाहेरून सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघू शकता। फक्त पूर्ण दिसणार नाही पण आजूबाजूचं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला व्यवस्थित दिसू शकतं। आपण आज पूर्णपणे तुम्हाला लाल महल आतमधून कसं दिसतं आता बघा तुम्ही। बाहेरून लाल महलचं जे स्ट्रक्चर या टाईपने आतमधून लाल महल हे कशा प्रकारे दिसतंय ते पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आतमध्ये गेल्यावर तुम्हाला देणार आहेत। चला आपण जाऊयात आता। अगदी म्हणजे रोडावरच आहे, समोरच बघा तुम्हाला इकडे शनिवारवाडा दिसेल आणि शनिवारवाड्याच्या इकडनं सरळ गेलात तुम्ही तर तुम्हाला दगडूशेठ गणपतीकडे जाता येतं। चला आपण आता इथनं जाणार आहोत। लाल महल हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण बालपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं कापलेली होती। माहितीच असेल तुम्हाला नक्कीच। सो या ठिकाणी बघा तुम्हाला शूज वगैरे काढता येतील। चला चपला वगैरे काढल्यात। आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं दिसेल आणि लाल महलला जर यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी टायमिंग जो असतो सकाळी 9 ते 6 वाजेपर्यंतचा टायमिंग आहे। मग आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या टाईपमध्ये स्ट्रक्चर दिसणार आहे। मुघलांच्या त्रासांना नागरिक कंटाळून वस्ती सोडून गेलेले होते, परंतु राजमाता जिजाऊ यांनी ती ओसाड पडलेली जी जमीन आहे त्याच्यावरती सोन्याच्या फळ्याने नांगरून तेथील लोकांना शेती कशी करावी हे दाखवून दिलं। लाल महाल हे एक ऐतिहासिक वस्तू म्हणून ओळखलं जातं। पण लाल महालाला ऐतिहासिक वस्तू का म्हणतात बरं? कारण राजमाता जिजाऊ आणि त्यांच्यासोबत आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूर्ण बालपण याच किल्ल्यामध्ये या लाल महालामध्ये गेलं असल्यामुळे या लाल महालाला एक ऐतिहासिक वस्तू म्हणून संबोधलं जातं। तसेच आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला औरंगजेब हा कंटाळून गेला होता, म्हणून त्याने त्याचा मामा शाहिस्ते खान याला बोलावून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितलं। परंतु त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडाच्या वेढेमध्ये अडकले होते आणि त्याच वेळेस शाहिस्ते खान हा दिल्लीहून 1 लाखाची फौज घेऊन हा पुण्यावरती चालून आला आणि त्यासाठी त्याने त्याच्या स्वतःच्या राहण्यासाठी लाल महल हे एक ठिकाण शोधलं। आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुखरूप सुटले आणि ते राजगडावरती पोचले त्यावेळेस त्यांना तिथे माहिती मिळाली की शाहिस्ते खान हा पुण्याच्या लाल महालामध्ये राहण्यासाठी आला आहे आणि तो आपल्यावरती कूच करणार आहे। त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 400 सैनिकांना घेऊन त्या 1 लाखाच्या फौजेसोबत झुंज दिली आणि त्या झुंजीमध्येच छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची 3 ते 4 बोटं त्या ठिकाणी छाटलेली होती। आणि हो, तुम्हाला जर लाल महाल बघण्यासाठी यायचं असेल तर पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये कसबा पेठ येथेच राजमाता जिजाऊ उद्यान या ठिकाणी लाल महल हे तयार करण्यात आलेलं आहे। तर तुम्ही येऊ शकता शनिवारवाड्याच्या अगदी बाजूलाच आणि दगडूशेठ गणपतीच्या थोडंसं मागे लाल महल हे तुम्हाला दिसून येणार आहे। सो आपण आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करूयात आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। बाय बाय।